माझ्या नवऱ्याने आज मला लहानपणीची कहाणी शेअर केली. माझा नवरा आहे ते 4-5 वर्षाचा होता आणि भाऊ होता ते 6-7 वर्षाचा होता. तर त्यांचे आई-वडील एक्सपायर झाले झाले होते आणि ते म्हणजे चुलत्याकडे आणि चुलतीकडे राहत होते आणि त्या चुलतीची पण काही चूक नाही आणि त्या चुलत्याची पण काही चूक नाही. एवढी 5-6 लेकरं सांभाळायची म्हणल्यावर काही सोपं नाही आणि मग त्यांचा चुलता आहे तो एकटाच काम करायचा आणि तिकडे तर बायका वगैरे काही बाहेर काम वगैरे करत नाहीयेत. तर घरातली मुलं सांभाळायची, घरातलं स्वयंपाक, धुणं, भांडे एवढं ह्याच्या पलीकडे तिकडच्या बायकांना तर काही माहीतच नसतं. नवऱ्याने कमवून आणायचं आणि फक्त करून घालायचं एवढं काम बायकांचं असतं. तर सपोर्ट होत नव्हता आणि त्यांचे चुलते आहेत ते बाहेरगावी काम करायला गेले. कारण एवढे 6 म्हणजे त्यांचे 5 लेकरं आणि हे 3 जवळ-जवळ 8 लेकरं. 8 लेकरं आणि 2 भाऊ म्हणजे 9-10 आणि 12-13 जणांचं कुटुंब आणि कमवणारे एकटेच. त्यासाठी मग तिथं कमाई पण एवढी नव्हती म्हणून ते बाहेरगावी आले होते. म्हणजे महाराष्ट्रात आले होते काम करायला आणि इकडून आहे ते पैसा पाठवायचे आणि आता त्यांची चुलती ती घरात ती एक मोठी आणि 10-12 लेकरं कसे सांभाळणार? एवढा पैसा पुरणार नाही. खायला प्यायला पण म्हणजे एवढ्या लेकरांना आणि लहान-लहान लेकरांना कसं सारखं चटक-मटक खायला खायला लागतं. तर ती काय करायची, त्यांची मुलं होती ती शाळेत जायची. पण हे तिघं तिघं होते. त्यातली बहीण आहे ती घरीच राहायची. पण ह्या दोघांना काय करायचे मग असे भजे वगैरे बनवून द्यायचे. भजे बनवायचे असे 50-60 भजे बनवून द्यायचे आणि थोडी म्हणजे दही द्यायची. एका डब्यात दही द्यायची आणि भजे बनवून द्यायचे. एक पिशवी द्यायची आणि खाली हातरायला पोतं वगैरे द्यायची आणि मग हे दोघं भावंडं काय थोडंसं गावाच्या बाहेर जायचे. एक 4-5 किलोमीटर एवढे छोटे-छोटे होते तरी पण एवढ्या लांब चालत जायचे. हा भावाला म्हणायचा म्हणजे माझे खूप पाय दुखतात, मला खूप म्हणजे चालवत नाही हे ते असं तसं पायात चपला वगैरे काहीच नाही उन्हातान्हाचं एवढ्या लांब जायचे. त्यांचा मोठा भाऊ म्हणजे माझ्या मिस्टरांचा मोठा भाऊ म्हणजे माझे दीर माझ्या नवऱ्याच्या हाताला धरून आहे ना गावाला घेऊन म्हणजे गावाच्या बाहेर घेऊन जायचे आणि जिथं पब्लिक एरिया आहे थोडासा चौक आहे तिथं जाऊन ते काय करायचे एक पोतं हातरायचे आणि तिथं बसायचे आणि ते भजे आणि ते दही दिलेले होते ना ते आणि 4-5 प्लेटा दिलेल्या असायच्या. तर मग त्या प्लेटामध्ये ते 2 भजे आणि थोडेसे दही टाकून ते ₹2 ला विकायचे म्हणजे ₹1 1 भजे. असे ते दिवसभर बिचारे दोघं जण विकायचे आणि भूक लागली तरी ती खाऊ पण शकत नसायचे. कारण त्या चुलतीने आहे ना ते सगळं वाटून दिलेलं म्हणजे मोजून दिलेले असते. एवढे भजे आहेत, एवढे विकायचे आणि घरी आल्यानंतर जेवढे राहिले तेवढे ती मोजायचे पण, की एवढे-एवढे राहिलेत म्हणून. म्हणजे त्यांनी कुठला फ्रॉड पण करायचा नाही. आता शेवटी लहान लेकरं आहे, तर मोठा भाऊ तरी किती 7-8 वर्षाचा आणि माझे मिस्टर किती 5-6 वर्षाचा. पण ते पण लहानच लेकरं होते. त्यांचीसुद्धा खायची इच्छा होती. पण त्यांना खायची अजिबात परमिशन नसायची. मग घरी आल्यानंतर जेवढं पण उरलेले, जेवढे त्यांनी ₹20-25 काय कमवलेले असायचे, ते त्यांनी आणून घरी चुलतीच्या हातात द्यायचे. राहिलेले भजे आहेत ते. मग ती मोजणार आणि मग त्यातले 2 भजे आहे ना, ते 2-2 भजे त्या दोघांना देणार, थोडीशी दही देणार. पण त्याच्यात ते त्यांना खायची परमिशन नसायची. कारण घरूनच पोटभर जेवण करून पाठवायचे आणि घरूनच ताकीद असायची, ह्यातले भजे अजिबात खायचे नाहीयेत, ह्यातली दही अजिबात खायची नाहीये. म्हणजे तिथं भूक जर लागली ना, आता सकाळी जायचे आणि संध्याकाळी यायचे म्हणलं दिवसभर तर भूक लागणारच ना आणि पाणीसुद्धा घरूनच द्यायचे. पाणी जर संपलं ना, तर माझा भाऊ काय करायचा मला तिथं खाली म्हणजे ठेल्यावरती बसवायचा आणि थोडंसं लांब जावं लागायचं पाणी म्हणजे तिथे एक रांजण भरून ठेवलेलं असायचं. तिथं त्यांचं पण असं चहाची टपरीसारखंच असायचं. तिथं रांजण भरून ठेवलेलं असायचं. तिथं माझा भाऊ बॉटल भरून आणायला जायचा. पण तिथली लोकं पण आहे ना, त्यांना म्हणजे आम्हाला पाणी देत नसायचे. त्यांना वाटायचं की हे इथं येतात, इथं विकतात आणि पाणी म्हणजे आमच्या पण धंद्यावर परिणाम होता असं म्हणायचे आणि त्या म्हणजे माझ्या भावाला हाकलून द्यायचे असं माझे मिस्टर सांगायचे. त्यांची कहाणी ऐकताना एवढं तर वाईट वाटतं म्हणजे खूप ते कहाणी सांगतात पण इकडं माझ्या अंगावर शहारे येतात की ह्यांनी हे दिवस कसे काढलेले असतील. तर मग दिवसभर पाण्याची तहान जरी लागलेली असली ना, तरी पण मग तसंच पाणी संपलं की उन्हात पाणी गरम व्हायचं, गरम पाणी प्यायचं. हाफ चड्डी, चप्पल नाही पायात आणि भाऊ पुढं असं विकत बसायचा. आम्ही मागं काही दगडं खेळत बसायचं. दगडाच्या गोट्या वगैरे तेच म्हणजे छोटी-छोटी दगडं गोळा करायचो तेच आमच्या गोट्या असं. पण माझा भाऊ मला खूप जीव लावायचा. मला उन्हात जाऊन देत नसायचं. स्वतः उन्हात बसायचं पण मला उन्हात बसून देत नव्हता, खेळून देत नव्हता. माझा भाऊ माझी खूप काळजी घ्यायचा. असं सावलीत मला खेळायला लावायचा. पण घरी गेलं ना थोडंसं काही 1-2 जरी भजे जर हे असेल ना, जर फ्रॉड म्हणजे 1-2 भजे जर एक्स्ट्रा खर्च झाले असते म्हणजे आम्ही खाल्ले असले आणि म्हणजे मी खायचो पण भाऊ मला नव्हता खाऊन देत पण मी खाल्ले चुकून तर त्याचे पैसे कुठनं देणार तर मग माझी चुलती काय करायचे घरी गेल्यानंतर ते भजे मोजायचे आणि मग बरोबर हे करायचे हिशोब करायचे आणि मग 2-3 भजे जर कमी निघाले ना तर मग माझ्या भावाला मारायचे. मग मी लहान होतो पण मला आठवायचं माझ्या भावाला मारलं की मग मला वाईट वाटायचं.
मग मी माझ्या भावाच्या जवळ जायचं आणि मग माझ्या भावाला म्हणायचं, "मी उद्यापासून भजे नाही खाणार भैय्या, माझ्यामुळे तुला मार बसला." मग माझा भाऊ मला घट्ट-मिठी मारायचा आणि रडायचा. म्हणायचा, मी मोठा झालो ना तुला खूप भजे देईन." खूप मला जिलेबी खूप आवडायची. येता-जाता जिलेबीचे म्हणजे असे स्टॉल लागायचे आणि तिथं जर जिलेबी तळताना जर कोणी म्हणजे मला जर दिसलं तर मी रडायचो, "भैय्या मला जिलेबी खायची, भैय्या मला जिलेबी खायची." मग ते खूप माझा भाऊ आहे ना मला समजवायचा प्रयत्न करायचा. जर मी नाही जर समजवलं तर मला 2 फटके मारायचा. फटके मारल्यानंतर मी जर रडायला लागलो तर परत माझ्या हाताला धरायचा आणि मला घरी घेऊन यायचा. घरी येता-येता परत मला घट्ट मिठी मारायचा आणि रडायचा. मग म्हणायचा, आपल्याकडे खूप पैसे आले ना, मी खूप मोठं झालो ना, मी खूप पैसे कमवीन आणि मी खूप पैसे कमवल्यावर तुला खूप रोज जिलेबी देईन." असं म्हणायचा. म्हणजे मला ते सगळं आठवतंय. मला काही कळत नव्हतं. मला आत्ता असं वाटतं मी माझ्या भावाला एवढा का त्रास देत होतो. पण तेव्हा मी पण लहानच होतो. मला पण एवढं काही समजत नसायचं. घरी आल्यानंतर त्यांची मुलं आहेत ते माझे म्हणजे माझे भाऊ वगैरे चुलत्याची मुलं आहेत ते शाळेतून यायचे. त्यांना शाळेतनं आल्यानंतर मग परत नमाज शिकवायला पाठवायची माझी चुलती आणि फक्त हा रूल फक्त आमच्या दोघांसाठीच होता. आता त्यांचा बाप कमवत होता, आम्हाला बाप नव्हता, आई नव्हती. त्यासाठी मग आम्हाला हे सगळं सहन करावं लागायचं. घरी गेल्यानंतर पण मग झाडून काढायचं, सगळं पटांगण झाडून काढायचा माझा भाऊ. माझी बहीण आहे ते भांडे घासायचे. माझी बहीण पण खूप छोटी होती, एवढी मोठी नव्हती. माझ्या बहिणीपेक्षा त्यांच्या मुली मोठ्या होत्या, पण त्यांना काम नव्हते सांगत. माझ्या बहिणीला काम सांगायचे. माझ्या बहिणीला सणासुदीला म्हणजे असं एखादा ड्रेस असायचा तो पण हलका. त्यांच्या मुलींना असायचे ते भारी असायचे. म्हणजे माझ्या बहिणींना त्या पण माझ्या बहिणीचं पण त्यांना भारी आणि माझ्या बहिणीला आहे ते हलका असायचा. आणि हे आम्ही लहान होतो. तर त्यांच्या म्हणजे माझ्या मोठ्या भावांची म्हणजे माझ्या चुलत्याची मुलं आहेत, ती आमच्यापेक्षा मोठी होती, ती शाळेत जायची. त्यांची जुनी पानी कपडे आहेत ते आम्हाला वापरायला असायचे. मला जर शर्ट जर घातला त्यांचा तर मला खाली चड्डी घालायची सुद्धा गरज गरज नसायची. एवढे मोठे-मोठे कपडे असायचे. माझ्या बहिणीला पण त्या म्हणजे माझ्या चुलत बहिणींचे कपडे असायचे. तेच आमचे नवे कपडे, तेच आम्ही म्हणजे एकदम आनंदाने कधी जर असं अशी माझ्या बहिणीची इच्छा झाली, की मला आज तो ड्रेस आवडलाय तर मग मी घालू का? असं त्यांना विचारायची पण परमिशन नव्हती. कारण हातात जरी घेतला तरी त्या बहिणी पण अशा एकदम खडूसवाणी करायच्या आणि माझा ड्रेस अजिबात घ्यायचा नाही असं म्हणायच्या. खूप वाईट वाटत होतं. म्हणजे माझ्या भावाला तर सगळं आठवते. मला एवढं आठवून आता मला एवढं वाईट वाटतंय. पण माझ्या भावाला किती आठवत असेल म्हणजे माझा भाऊ आता ते ऐकायला सुद्धा नाही आहे. कारण माझा भाऊ नंतर एक्सपायर म्हणजे वारलेला आहे. तर पुढची कहाणी नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.